नमस्कार कन्या राशीच्या मंडळींनो, 23 जून ते 30 जून या फक्त 8 दिवसाच्या कालावधीत तुमच्या आयुष्यात अशी घटना घडू शकते जी तुमच्या नशिबाची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. विशेष म्हणजे हा बदल एखाद्या संधीमुळे, पैशामुळे किंवा नोकरीमुळे नाही, तर एक विशिष्ट व्यक्तीमुळे होण्याची शक्यता दिसत आहे. हो मंडळी, ग्रहाची सध्याची स्थिती पाहता असे संकेत मिळत आहे की तुमच्या जीवनात एक अशी व्यक्ती प्रवेश करणार आहे किंवा आधीपासून असलेली एखादी व्यक्ती अचानक महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. ही व्यक्ती तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायात, आर्थिक स्थिती किंवा वैयक्तिक आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. काही कन्या राशीच्या लोकांना या काळात एखादा जुना मित्र भेटू शकतो, काहींना एखादा प्रभावशाली व्यक्ती मदत करू शकतो, काहींना अचानक अशी ओळख मिळू शकते ज्यामुळे त्यांचे आयुष्य नवीन मार्गावर जाईल. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक संधी सुरुवातीला साधी वाटेल. प्रत्येक मोठा बदल एखाद्या छोट्या भेटीतून सुरू होतो. ज्यामुळे या 8 दिवस भेटणाऱ्या व्यक्तींना दुर्लक्ष करू नका. ग्रहस्थिती सांगते की बुध ग्रह तुमच्या राशीवर विशेष कृपा करत आहे. एका संवादातून, ओळखीतून आणि संबंधातून लाभ होण्याची शक्यता वाढत आहे. तुमच्यासाठी हा काळ नुसता शुभ नाही तर परिवर्तनकारक ठरू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणती आहे व्यक्ती, कोणत्या क्षेत्रात मिळणार मोठी खुशखबर, धनलाभाचे संकेत किती मजबूत आहे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि शेवट एक असा उपाय जो तुमचं भाग्य अधिक वेगाने चमकू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संदेश अनेक कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळून त्यांची तुम्हाला सर्वात जास्त उत्सुकता असते. ती व्यक्ती नेमकी कोण असू शकते? ज्योतिष संकेतानुसार 23 जून ते 30 जून या कालावधीत कन्या राशीच्या जीवनात येणारी व्यक्ती कोणत्याही चमत्कारिक देवदूत नसणार आहे. ती एक सामान्य व्यक्ती असेल, पण तिच्या माध्यमातून तुमच्यासाठी असामान्य संधी निर्माण होऊ शकते. काही लोकांसाठी ही व्यक्ती जुना मित्र असू शकते, एखादे नातेवाईक असू शकतं, कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी असू शकतं, व्यवसायातील ग्राहक किंवा असू शकतं किंवा सोशल मीडियावर अचानक झालेली ओळख देखील असू शकते. विशेष म्हणजे ही व्यक्ती सुरुवातीला तुमच्या लक्षातही येणार नाही. तुम्हाला वाटेल की ही व्यक्ती एक साधी भेट आहे, पण नंतर कळेल की हा संपर्क तुमच्या यशाचा मार्ग बनला आहे. आर्थिक क्षेत्रातील संकेत. कन्या राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात आर्थिक लाभाचे संकेत मिळत आहे. काहींना अडकलेले पैसे परत मिळू शकतात, काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो, काहींना नोकरी वाढीचा जबाबदारीसोबत चांगले आर्थिक फायदे मिळू शकतात. ग्रह सांगत आहे की गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्याचे फळ आता हळूहळू दिसू लागेल. अनेक वेळा आपण मेहनत करतो पण परिणाम दिसत नाही, मात्र विश्व प्रत्येक मेहनतीचा हिशोब ठेवत असतं आणि आता तो हिशोब परत मिळण्याची वेळ जवळ येत आहे. करिअरमध्ये मोठा बदल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष शुभ ठरू शकतो. तुमचे काम वरिष्ठांच्या नजरेत येऊ शकते, तुमच्या कल्पना स्वीकारल्या जाऊ शकतात, एखादे नवीन प्रकल्प मिळू शकतो ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. जर तुम्ही मुलाखती देत असाल तर अचानक सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. काही कन्या राशीच्या लोकांना दुसऱ्या शहरातून किंवा कंपनीतून ऑफर मिळू शकते. अचानक येणारा फोन कॉल, एक 8 दिवस, एक फोन कॉल, एक मेसेज किंवा एक भेट तुमचे मन आनंदाने भरून टाकू शकते. अनेक वेळा नशीब मोठ्या आवाजात दार ठोठावत असते, ते एक छोट्या संधीच्या रूपात येते. म्हणून प्रत्येक संदेश, प्रत्येक संपर्क आणि प्रत्येक नवीन ओळख महत्त्वाची आहे, कारण त्यापैकी एक व्यक्ती तुमच्या जीवनाचा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. पण सावध राहा, जिथे संधी असते तिथे मस्करही असतो. तुमच्या प्रगतीकडे पाहून काही लोक नाराज होऊ शकतात. तुमच्या योजना सर्वांसमोर सांगू नका. यश मिळण्यापूर्वी शांत राहणे अधिक फायद्याचे ठरेल. तुमचे ध्येय, तुमचे स्वप्न आणि तुमच्या योजना योग्य वेळीच इतरांना सांगा, कारण काही लोक तुमच्या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम करू शकतात. शुभ संकेत. जर या काळात तुम्हाला खालील गोष्टी दिसल्या तर ते शुभ संकेत मानले जातात. सकाळी पक्ष्यांचा गोड आवाज ऐकू येणे, अचानक जुना मित्र संपर्क करणे, हिरवा रंग वारंवार दिसणे, एखादे शुभ स्वप्न पडणे, मनात सतत सकारात्मक ऊर्जा जाणवणे, हे सर्व संकेत तुमच्या जीवनात चांगल्या बातमीची चाहूल देत आहे. मंडळी, लक्षात ठेवा,
कधी कधी योग्य व्यक्ती आपले अनेक वर्षाचे संघर्ष संपवू शकते आणि ग्रहस्थिती सांगते की अशाच एका व्यक्तीची ऊर्जा सध्या तुमच्या दिशेने येत आहे. मात्र ती या संधीला ओळखणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तर मंडळी, आता आपण त्या क्षेत्रात बोलणार आहोत ज्याची प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात जास्त प्रभाव असतो: प्रेम, विवाह, नातेसंबंध. 23 जून ते 30 जून या कालावधीत कन्या राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाचे योग तयार होत आहे. अनेक दिवसापासून मनात असलेली चिंता, गैरसमज किंवा भावनिक ताण आता कमी होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधामध्ये आनंदाची बातमी: जे कन्या राशीचे लोक प्रेम संबंधात आहे त्यांच्यासाठी हा काळ खूपच सकारात्मक ठरू शकतो. तुमच्या नात्यात काही काळापासून संवादाचा अभाव असेल तर आता परिस्थिती सुधारू लागेल. गैरसमज दूर होऊ शकतात, मनातील नाराजी कमी होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्या भावना अधिक चांगल्या प्रकारच्या समजून घेऊ शकते. काही लोकांना अचानक प्रेमाची कबुली मिळू शकते, काहींना त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो, ज्यामुळे मनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अविवाहित कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष लक्षात ठेवण्यासारखा आहे. घरामध्ये विवाहासंदर्भात चर्चा होऊ शकते, योग्य स्थळ मिळू शकते, कुटुंबात सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. ज्या लोकांचे लग्न ठरताना वारंवार अडथळे येत होते त्यांच्यासाठी आता परिस्थिती बदलू शकते. ग्रहस्थिती सांगते की अचानक एखादा प्रस्ताव येऊ शकतो, पुढील मार्ग मोकळा होऊ शकतो. कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसापासून तणाव असेल तर तो हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो जो तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. घरामध्ये एखादं शुभ कार्याची चर्चा होऊ शकते, काही जणांच्या घरी आनंदाची बातमी येऊ शकते ज्यामुळे संपूर्ण कुटुंबात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. ती व्यक्ती नात्यातून येऊ शकते ज्या व्यक्तीबद्दल आपण मागील भागात बोललो होतो. ती व्यक्ती प्रेम संबंध किंवा कुटुंबात सदस्य देखील असू शकते. अनेक वेळा आपल्याला वाटते की मदत बाहेरून मिळेल, पण खरा आधार आपल्या जवळच्या व्यक्तीकडून मिळतो. ही व्यक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकते, तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो किंवा अशा व्यक्तीची ओळख करून देऊ शकतो जी भविष्यात मोठा फायदा देईल. या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. रागाच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. जुन्या वादात निर्णय उकरू नका. नात्यात संशय वाढू देऊ नका. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण छोटा गैरसमज मोठा नुकसान करू शकतं. कोणत्या राशीकडून लाभ मिळू शकतो? ग्रहस्थितीनुसार कन्या राशीच्या लोकांना या काळात विशेष वृषभ राशी, मकर राशी, कर्क राशी, वृश्चिक राशी या राशींच्या व्यक्तीकडून सहकार्य किंवा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती मित्र, नातेवाईक, सहकारी किंवा जीवनसाथीच्या रूपात असू शकते. जर या 8 दिवसात अचानक एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्कात आली, एखादा हरवलेला मित्र भेटला, अनपेक्षित आमंत्रण मिळालं, एखादा शुभ समारंभ सहभागी होण्याची संधी मिळाली तर त्या संधीकडे दुर्लक्ष करू नका, कारण याच मार्गातून भाग्याचे नवीन दार उघडण्याची शक्यता आहे. मंडळी, नातेसंबंध हे खरे भाग्य घडतात कारण योग्य व्यक्ती योग्य वेळ आयुष्यात, तर संघर्षाचे दिवस संपून यशाची सुरुवात होऊ शकते. आणि कन्या राशीसाठी ही संकेत सध्या ग्रह देत आहे. पुढील 4 दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत: धन लाभ, करिअर, व्यवसाय, अडकलेले पैसे, अचानक मिळणाऱ्यांना संधी. 30 जून पूर्वी येणाऱ्या मोठ्या खुशखबरीचे संकेत आहेत. तर मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलत आहोत ज्याची प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीला उत्सुकता असते: पैसा, करिअर आणि यश. 23 ते 30 जून हा कालावधी आर्थिक दृष्टिकोनातून अनेक कन्या राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या काही महिन्यापासून ज्या गोष्टी तुम्ही मेहनत घेत आहात, ज्याचे फळ आता मिळण्याची चिन्ह दिसत आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, कोणाकडे उसने दिले असतील, पैसे परत मिळण्याचे असतील, व्यवसायातील पेमेंट थांबले असेल तर किंवा एखाद्या सरकारी अथवा योजना कामाचे पैसे अडकले असतील तर या काळात त्या संबंधित सकारात्मक हालचाली दिसू शकतात. अचानक फोन येणे, मेसेज येणे किंवा आर्थिक व्यवहार पूर्ण होणे असे संकेत मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या मनातील मोठा ताण कमी होईल. करिअरमध्ये वाढीचे संकेत. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ ठरू शकतो.
तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवू शकतात. महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाऊ शकते. काहींना प्रमोशनची चर्चा ऐकायला मिळू शकते, तर काहींना नवीन विभागाची काम करण्याची संधी मिळू शकते. लक्षात ठेवा, मोठ्या यशाची सुरुवात अनेकना एक छोट्या संधीपासून होते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळू शकतात, नवीन ऑर्डर्स मिळू शकते, जुने ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतात किंवा एखादा मोठा व्यवहार पूर्ण होऊ शकतो. विशेष ज्या व्यक्तींना उल्लेख आणि सुरुवातीपासून करत आहोत ती व्यक्ती व्यवसायात महत्त्वाची भूमिका निभावू शकते. ती व्यक्ती ग्राहक भागीदारी किंवा मार्गदर्शन असू शकते. अनेकांना मिळणारी संधी. ग्रहस्थिती सांगते की कन्या राशीचे अनेक लोकांना अशी एक संधी मिळू शकते जी त्यांना अपेक्षित नसली तरी कदाचित नवीन नोकरी ऑफर, व्यवसाय विस्ताराची संधी, नवीन प्रोजेक्ट, परदेशातील संबंधित काम, ऑनलाईन उत्पन्नाचा मार्ग यापैकी काहीतरी तुमच्या आयुष्यात येऊ शकते. मात्र त्यासाठी मन आणि विचार खुले ठेवणे आवश्यक आहे. पैशाबाबत ही चूक करू नका. या काळात लाभाचे योग असले तरी काही गोष्टीची काळजी घ्या. कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका. मोठी गुंतवणूक घाईघाईत करू नका. भावनेत घेऊन पैसे उधार देऊ नका. कोणत्याही कागदपत्रावर वाचल्याशिवाय सही करू नका, कारण धनलाभासोबत सावधगिरी देखील आवश्यक आहे. जर या दिवसात तुम्हाला खालीलपैकी काही अनुभव आले असेल तर शुभ संकेत मानले जातात. अचानक जुन्या खात्यातून पैसे मिळणे, हिरव्या रंगाच्या वस्तू भेटणे, सकाळी चांगली बातमी समजणे, मनात सतत सकारात्मक विचार येणे हे संकेत आर्थिक प्रगतीचा इशारा आहे. 30 जून पूर्वी मोठी खुशखबर. ग्रहाच्या हालचालीवरून असे दिसते की 30 जून पूर्वी अनेक कन्या राशीच्या व्यक्तींना अशी बातमी मिळू शकते ज्याची त्यांनी खूप दिवसापासून वाट पाहत होते. काहींसाठी ती नोकरी असेल, काहींसाठी आर्थिक लाभ असेल, काहींसाठी विवाह किंवा नातेसंबंधातील यश असेल, तर काहींसाठी जीवनातला नवीन दिशा देणारा संधी असेल. म्हणून 8 दिवसात स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा, प्रत्येक नवीन संधीचे स्वागत करा, कारण नशीब बदलण्याची प्रक्रिया आधी सुरू झालेली असू शकते. तर मंडळी, जीवनात जेव्हा चांगले दिवस येण्यास सुरू होते तेव्हा काही नकारात्मक शक्तिशाली सक्रिय होतात. म्हणूनच 23 जून ते 30 जून या कालावधी कन्या राशीच्या लोकांसाठी, काही लोकांसाठी जितके शुभ योग आहे तितकं सावधगिरी देखील आवश्यक आहे. ग्रह स्पष्ट सांगतात की संकेत देते की काही लोक तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे, तुमच्या यशाचे आनंदी नसून मनातून तुमच्याबद्दल मस्कर बाळगू शकतात. म्हणून हा व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक ऐका. कोणापासून सावध राहावे. या 8 दिवसात प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा हितचिंतक असेल असं नाही. काही लोक गोड बोलतील पण मनात वेगळेच विचार ठेवतील. तुमच्या प्रत्येक गोष्टी जास्त रस येणारे लोक, सतत तुमच्या उत्पन्नाचा विचार करणारे लोक, तुमच्या योजना जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे लोक, तुमच्या यशावर टोमणे मारणारे लोक यांच्यापासून थोडे अंतर ठेवणे अत्यंत उपयोगी आहे. कन्या राशीच्या अनेक लोकांचे असे म्हणणं आहे की शत्रू अनेक वेळा खरे अडथळे पाडतो, पण काही लोक तुमच्या विरोधात बोलू शकतात, कारण सध्या ग्रह तुमच्या बाजूने आहेत. जोपर्यंत तुम्ही संयम ठेवला तोपर्यंत तुम्ही नकारात्मक शक्ती तुमचे नुकसान करू शकतात. शब्दावर नियंत्रण ठेवा. या काळात तुमचे शब्द तुमचे सर्वात मोठे मित्र किंवा सर्वात मोठे शत्रू ठरू शकतात. मंडळी, आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. 23 जून 30 जून हा काळात ग्रह तुमच्या बाजूने काम करत असले तरी योग्य कर्म आणि योग्य उपाय केल्याचे शुभ परिणाम अनेक पटीने वाढू शकतात. उपाय हे नशीब बदलत नाही तर नशिबाचे दारे उघडण्याची मदत करतात. म्हणून आता जाणून घेऊया कन्या राशीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाणारे काही सोपे आणि शक्तिशाली उपाय. उपाय नंबर 1, गणपती बाप्पाची उपासना. काही कन्या राशींचा स्वामी ग्रह बुध आणि बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेशांची आराधना अत्यंत शुभ मानली जाते. 23 जून ते 30 जून या काळात दररोज सकाळी स्नानानंतर गणपती बाप्पासमोर बसावे आणि कमीत कमी 21 वेळा ओम गणपते नमः या मंत्राचा जप करावा. त्यामुळे अडथळे कमी होतात, नवीन संधी मिळतात आणि योग्य व्यक्तीचे सहकार्य मिळण्याचे योग वाढतात. बुध ग्रहाचा शुभ रंग हिरवा मानला जातो. या 8 दिवसात शक्य असल्यास हिरवा रुमाल जवळ ठेवा, हिरव्या रंगाचे कपडे वापरा, हिरव्या वनस्पतीची सेवा करा. त्यामुळे बुध ग्रहाची सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. दररोज सूर्यास्तानंतर घरातील देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनापासून
प्रार्थना करा, हे परमेश्वरा माझ्या जीवनात अडथळे दूर करा आणि योग्य मार्ग दाखवा. हा छोटा उपाय मनातील नकारात्मक कमी करतो. या काळात शक्य असल्यास बुधवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घाला. हा उपाय आर्थिक अडचणी कमी करण्यास शुभ मानला जातो. तसेच जीवनात सकारात्मक विचार करत राहा. मंडळी, ग्रहाची कृपा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दान आणि सेवा. या 8 दिवसात तुमच्या गरजू व्यक्तींना दान करा आणि आपल्या क्षमतेनुसार कोणालाही मदत करा. 23 जून ते 30 जून या काळात काही गोष्टीपासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणाचाही अपमान करू नका, खोटे बोलणे टाळा, रागाच्या भरात निर्णय घेऊ नका, नकारात्मक लोकांशी वाद घालू नका, स्वतःच्या योजना सविस्तर चर्चा करा. तर मंडळी, रोज सकाळी हा उपाय नक्की करायचा आहे. रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा हा मंत्र नक्की म्हणा. ओम सूर्याय नमः. हा मंत्र बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो, त्यामुळे बुद्धी आणि आत्मविश्वास निर्णय क्षमता मजबूत होण्यास मदत करते. मंडळी, ग्रह संधी देतात, पण त्या संधी ओळखून त्याचा फायदा घेणे आपल्या हातात असते. 23 जून ते 30 जून या फक्त 8 दिवसात तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमचा विचार करते, तुमचा मार्ग आणि कदाचित तुमचे संपूर्ण भविष्य बदलू शकते. म्हणून प्रत्येक भेटीला महत्त्व द्या, प्रत्येक संधीचे स्वागत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण काळात विश्व तुम्हाला एक नवीन सुरुवात देण्याचा प्रयत्न करत आहे. मंडळी, आजचा हा संपूर्ण राशी भविष्यातून आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेतली आहे. 23 जून ते 30 जून हा काळ कन्या राशीचा सामान्य नाही. ग्रहाचे संकेत स्पष्टपणे सांगत आहेत की तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडण्याची प्रक्रिया सुरू आहे. कदाचित एक नवीन संधी, एखादी मोठी खुशखबर. लक्षात ठेवा, कधी कधी नशीब अचानक बदलत नाही, ते हळूहळू बदलतं. सुरुवातीला एक भेट होते, मग एक संधी मिळते, नंतर एक निर्णय घेतला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मागील काही महिन्यात जे संघर्ष घेतले, ज्या अडचणीचा सामना केला, ज्या रात्री चिंता करत जाणून काढल्या, कदाचित ती योग्य वेळ आता जवळ आली आहे. या काळात स्वतःवर विश्वास ठेवा, नकारात्मक विचार ठेवू नका आणि मस्कर लोकांकडे दुर्लक्ष देऊ नका. तर मंडळी, जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा जय गणेश, श्री स्वामी समर्थ, जे करून गणपती बाप्पाचे आशीर्वाद, स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. आणि जर तुम्हाला वाटत असेल की पुढील 8 दिवसात तुमचं आयुष्य बदलत असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कन्या राशीच्या प्रत्येक व्यक्तींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा अशाच नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना.